आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे आणि उत्तम चर्चा सुरू आहे. सर, जयंत पाटील मैदानी जयंत पाटील कालच मातोश्रीवरती होते 2 दिवसापूर्वी आणि अशा प्रकारच्या अफवा किंवा बातम्या पसरवून काही उपयोग नाही. ज्यांना जायचं होते ते डरपोक लोक, बेईमान लोक निघून गेले आणि जे आता थांबले आहेत एका निष्ठेनं, मग ते शिवसेनेमध्ये असतील किंवा माननीय शरद पवार यांच्यासोबत असतील, त्यांना विविध आमिष दाखवली जात आहेत, त्यांच्यावर दबाव आणले जात आहेत. पण आता जे आहेत हे अत्यंत निष्ठावान आणि मर्द लोक आहेत. तेव्हा अशा प्रकारच्या अफवा पसरवून काही गोंधळ वगैरे होणार नाही. 2024 विधानसभा लोकसभा आम्ही सगळे एकत्र लढतो आहोत आणि 2024 ला कळेल नक्की कोण कुठे आहे ते. तुम्ही वक्तव्य केलं होतं, त्यानंतर अजितदादा असे बोलले की सौम्या आणि गोम्यामध्ये बोलत नाही. त्यांचे सौम्या आणि गोम्या दिल्लीत आहेत बरं का. ज्यांनी गुलामी पत्करलेली आहे किंवा जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही. आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही. सोमे गोमे कोण हे 2024 ला कळेल हे मी वारंवार सांगतोय. या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात असताना, महाराष्ट्राचे रोजगार पळवला जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याच्या सरकारमधले हौशे नवशे गवशे हे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत. त्यांना आमच्यावर किंवा इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही. इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले असतील. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातो आहे, डोळ्यासमोर मुंबई तोडली जाते, डोळ्यासमोर मुंबई पुण्यातले उद्योग गुजरातला पळवले जात असताना सुद्धा फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने ते लटपट आहेत. ते का आमच्यावर बोलणार? त्याने बोलूच नाही. मी आत्ताच बोललो ना, टेस्ला प्रकल्प असेल, पाणबुडी प्रकल्प असेल, त्याच्या आधीचे प्रकल्प असतील, डायमंड मार्केट असेल, असे अनेक प्रकल्प आमच्या डोळ्यासमोर घेऊन जात असताना हे सरकार, एक मुख्यमंत्री, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री हे डोळ्यावर कातडं आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत. इतकं नामर्द सरकार या महाराष्ट्रात कधी आलं नव्हतं आणि इतिहासात किंवा भविष्यात कधी येणार नाही. या महाराष्ट्राचा रोजगार ओरबडून नेला जातो. आम्ही परवाही म्हणालो पुण्याच्या सभेत, तुम्हाला गुजरात सोन्याला मडवायचं आहे तर मडवा, आमची काय हरकत नाही. पण त्यासाठी महाराष्ट्र का लुटताय? महाराष्ट्र लुटता यावा म्हणून उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं, आमदार फोडले गेले, खासदार फोडले गेले. हे फक्त मुंबई आणि महाराष्ट्राची लूट व्हावी म्हणूनच करण्यात आलं. उद्धव ठाकरे आणि शरद पवार राजकीय अनुरोधासाठी लढत आहेत असं प्रकाश आंबेडकर. ठीक आहे, बोलू द्या. डॉक्टर आंबेडकरांचे नातू आहेत, बोलू द्या. सर, आपल्या